हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आपण ह्या ठिकाणी ऑर्गेन्झा साडीवरील ब्लाऊज डिझाईन करून बघणार आहोत. ही ब्लाऊज डिझाईन खूप छान आणि युनिक आहे. आपण ह्या ठिकाणी करून पाहूया. तर ह्या ठिकाणी मी ह्या ब्लाऊजची डिझाईन करून घेणार आहे. तर ह्या ठिकाणी मी ब्लाऊजची उंची घेत आहे. गळ्यातून कट करून घेतलेला आहे शोल्डर. आता ह्या ठिकाणी आपली उंची 14 इंच आहे. 1 इंच ॲड करून घेतले. त्या ठिकाणी मार्जिन खालच्या साईडला शिवण्यासाठी आणि वरच्या साईडला शिवण्यासाठी म्हणून 1 इंच मार्जिन घेतलेली आहे. 2 इंचावरती गळ्याची मार्किंग करून घेतले. 2.2 वरती गळ्याची मार्किंग केलेली आहे. 3.3 इंचाचा शोल्डर ठेवून या ठिकाणी 10 इंचावरती गळ्याला मार्किंग करून तर आता आपण या ठिकाणी गळ्याला आकार देऊन घेत आहोत. अशा पद्धतीने या ठिकाणी मी मार्किंग करून घेतलेले आहे. हे पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी मटक्या आकारला मी आकार देत आहे. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने या ठिकाणी आकार देऊन घ्या. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात, मी या ठिकाणी थोडंसं मटका आकार ब्रॉड करून घेत आहे. कारण की आपण या ठिकाणी पॅचसुद्धा लावून घेणार आहोत. तर आपला गळा या ठिकाणी केलेला आहे आणि पॅच करण्यासाठी मी या ठिकाणी गळ्यावरती केलेल्या आकारावरती आपण या ठिकाणी पॅच करून घेणार आहोत. त्याच्या खाली मी थोडासा मटका आकार म्हणून वाढवून घेतलेला आहे. हे पहा, आपण या ठिकाणी आता हा पॅच करून लावणार आहोत शेवटी. तर आपला गळा तयार झालेला आहे. आता आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत अस्तर. तर आता मी या ठिकाणी कट करून घेते. कट करून झाल्यानंतर मी हा पॅच करायसाठी कापड बाजूला काढून घेणार आहे. हा बघा, ऑर्गेन्झा ब्लाऊज डिझाईन खूप छान अशी साडी आहे, त्यावरील हा ब्लाऊज आहे. तर आता हे या ठिकाणी आपण ही डिझाईन तयार करून घेणार आहोत. तर आपला या ठिकाणी गळा कट करून झालेला आहे. आता मी या ठिकाणी नेक्स्ट स्टेप करणार आहे. ऑर्गेन्झा हा ब्लाऊज डिझाईन आता सध्या ट्रेंडिंग आहे आणि ही साडी सध्या खूप व्हायरल झालेली आहे. तर आता आपण कट केलेल्या गळ्याच्या ठिकाणाहून आपण सर्व साईडनी ही शिलाई मारून घेणार आहोत. 1/2 इंच शिलाई मार्जिन ठेवून या ठिकाणी आपण शिलाई मारून घेणार आहोत. तर गळ्याच्या सर्व साईडनी आपण या ठिकाणी शिलाई मारून घेत आहोत. तर हा आपला मटका आकार खूप छान दिसणार आहे. तर मी ह्या ठिकाणी गळ्याच्या साईडने शिलाई मारून घेतल्यानंतर कमरेच्या साईडला सुद्धा या ठिकाणी शिलाई मारून घेतलेली आहे. आता गळ्यामध्ये जो ब्लाऊजचा कापड होता तो आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत. तर ब्लाऊजचा कापड कट करून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण या ठिकाणी करणार आहोत, ती म्हणजे जे आपण बारीक बारीक कट्स मारतो ते कट्स मारल्यामुळे ब्लाऊज व्यवस्थित फिनिशिंग येते. तर आता मी ह्या ठिकाणी पलटी मारून घेते. तर पलटी मारून घेते वेळेस थोडंसं खालची पट्टी आपली बारीक असल्यामुळे थोडंसं काढायला अवघड होत होते. तर मी अशा पद्धतीने काढून घेत आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. काढल्यानंतर थोडंसं असं झटकून घ्या, ब्लाऊज व्यवस्थित तयार होते. तर हे पहा, अशा पद्धतीने आता आपण ब्लाऊजच्या गळ्यावरती एक डापटीप शिलाई घालून घेणार आहोत. तर ही शिलाई घातल्यानंतर ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते आणि ब्लाऊजचा गळा खूप सुंदर दिसतो. म्हणून आपण पलटी मारून झाल्यानंतर अशी ही एक डापटीप शिलाई मारून घेणे अत्यंत गरजेचे असते. तर आता मी या ठिकाणी ही डापटीप शिलाई मारून घेत आहे. जो आतमध्ये कापड गेलेला असतो तो मी हाताच्या साहाय्याने वरच्या साईडला करून त्या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे. स्लोली हा काम चालू आहे आपला. तर अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपली शिलाई मारून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप मी या ठिकाणी कमरेच्या साईडला सुद्धा या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने जो आतमध्ये कापड गेलेला होता तो मी बाहेर काढत या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे, म्हणजे स्टिचिंग करून घेत आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी आपली कमरेच्या साईडला सुद्धा स्टिचिंग झालेली आहे. तर नेक्स्ट स्टेप लगेच मी या ठिकाणी टक्स पाडून घेत आहे. तर ह्या ठिकाणी हे पहा, 4.5 इंचाचे आपण या ठिकाणी टक्स पाडलेले आहोत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी टक्स पाडून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा तेवढ्याच अंतरावरती हा टक्स सेम आकारामध्ये आपण या ठिकाणी काढून घेत आहोत. तर हे दुसरा सुधील टक्स आपला या ठिकाणी तयार झालेला आहे. तर नेक्स्ट स्टेप मी लगेच या ठिकाणी जो आपण ब्लाऊजचा अस्तर कट केलेला होता मुंडा घेते त्या ठिकाणी आपण शिलाई मारून घेतो. सर्व साईडने आपण या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची असते. तर ही शिलाई मारल्यानंतर शिवते वेळेस दोन्ही भाग वेगवेगळे होत नाहीत, म्हणून या ठिकाणी आपण
कच्ची शिलाई घालून घेणे अत्यंत गरजेचे असते. तर हे पहा, जो एक्स्ट्रा कापड होता ब्लाऊजचा तो मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, हा एक्स्ट्रा कापड मी या ठिकाणी कट करत आहे. तर आता आपला हा मटका डिझाईन तयार झालेला आहे. आता लगेच मी जो आपण ब्लाऊजच्या अस्तरचा आपण जो डिझाईन करते वेळेस मटका काढला हा भाग काढलेला होता, तो भाग मी असा एक्स्ट्रा होता तो मी बाजूला काढून घेतलेला आहे. आता ह्याला मी वाढवून घेणार आहे. तर हे वाढवण्याची पद्धत तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. आधी मी जसा तशी फोल्ड करून मार्किंग करून घेत आहे आणि आता ज्या ठिकाणी आपण जॉईन करणार असतो म्हणजे ते पॅच लावणार असतो त्या ठिकाणी आपण एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी अर्धा इंचाहून पण थोडंसं जास्त घेऊन या ठिकाणी एक्स्ट्रा भाग वाढवून घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. वरच्या साईडला मी काहीच वाढवलेले नाही, जशाच तसा आकार दिलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. यावरती आपल्याला पॅच तयार करायचे आहे. तर ही पॅच मी कशा पद्धतीने तयार करणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर अशी बारीक बारीक पट्ट्या आपण काढून घेणार आहोत. तर ही पट्टी ब्लाऊजमध्ये निघालेली होती त्यातच मी ॲडजस्ट करत आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने जर ब्लाऊजचा कापड नसेल आणि साडीचा कापड सुधील नसेल तर तुम्हाला कस्टमरने सांगितलेले असते डिझाईन करा, तर त्यावेळेस तुम्ही अशी ट्रिक वापरू शकता. ही ट्रिक खूप कामाला येते तुमच्या. तर हा व्हिडिओ नक्की पहा. तर हे पहा, अशा पद्धतीने जो ब्लाऊजच्या साईडला थोडंसं कापड आलेला होता तो कापड मी ॲडजस्ट करून या ठिकाणी डिझाईन करून घेत आहे. तर हे पहा, जसा आपण आकार दिलेला होता तसाच आपण या ठिकाणी तिरप्या पट्ट्या या ठिकाणी लावून घेत आहोत. तर हे पहा तुम्ही, अशा पद्धतीने मी या ठिकाणी कलरच्या 2 कलरच्या या ठिकाणी पट्ट्या लावून घेत आहे. एक सिल्वर आणि एक गोल्ड कलरच्या अशा दोन्ही पट्ट्या आपण या ठिकाणी लावून घेत आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मी कशा पद्धतीने पट्ट्या जॉईन करून घेत आहे. एकाखाली एक अशी तिरपी पट्टी या ठिकाणी मी लावून घेत आहे. तर ही पट्ट्या तुम्ही खूप छान दिसाल. तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या साडीनुसार या ठिकाणी पट्ट्या लावू शकतात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मी अशा पद्धतीने हा कट करून घेतलेला आहे एक्स्ट्रा भाग. तर आता आणखी दुसऱ्या साईडला सुद्धा आपण अशीच ही पट्टी लावून घेणार आहोत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर हे पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी मी कट करून घेतलेला भाग जॉईन करून घेत आहे. तेवढाच भाग माझ्या तर मी ह्या पट्ट्या कशा पद्धतीने लावून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अशा ह्या क्रॉसमध्ये मी हा पट्ट्या पूर्ण जॉईन करून घेतलेली आहे. थोडंसं खालच्या साईडला जो आस्तरचा भाग होता त्या ठिकाणी आणखीन एक पट्टी मी या ठिकाणी लावून घेत आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीने ह्या पट्ट्या लावून झाल्यानंतर ही आपली डिझाईन तयार होत आलेली आहे. तर जो एक्स्ट्रा कापड होता तो सुद्धा मी या ठिकाणी कट केलेला आहे आणि मधला अस्तरचा भाग जो होता त्या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला उरलेल्या ठिकाणी आपण या ठिकाणी लावून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी हे कलर मी लावून घेतलेली आहे. ही डिझाईन खूप छान दिसणार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तर आता या ठिकाणी जो एक्स्ट्रा कापड होता तो सुद्धा मी या ठिकाणी कट करून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर आपला ह्या ठिकाणी पॅच तयार झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हा पॅच एकदम खूप भारी दिसत आहे, पण लावल्यानंतर सुद्धा हा पॅच खूप छान दिसणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट करून लावून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी हा पॅच लावते सेंटरवरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि हा सेंटरवरती लावून या ठिकाणी हे सुद्धा 5 सेंटरवरती मार्किंग करून मी हा जॉईन करत आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मी अशा पद्धतीने हा व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. आता आपण या ठिकाणी शिलाई मारून घेणार आहोत. तर मी ह्या ठिकाणी गळ्यावरचा पॅच हा ॲडजस्ट करून घेत आहे आणि ह्या ठिकाणी टाचण्या लावून हा ॲडजस्ट केलेला भाग मी ह्या ठिकाणी शिवून घेणार आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात मी ह्या ठिकाणी 2 अशा टाचण्या लावून घेत आहे आणि हा पॅच आणि हा ब्लाऊज एकत्र असा व्यवस्थित ठेवून या ठिकाणी जॉईन करून घेणार आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने आता हा आपला तयार केलेला भाग मी या ठिकाणी जॉईन करून घेत आहे.
तर हे पहा, अशा पद्धतीने मी सेंटरवरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि खालच्या साईडला सुद्धा अशी मार्किंग करून घेतल्यानंतर हा पॅच लावण्यासाठी खूप सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा पॅच लावून घेणार आहोत. तर ही आपली डिझाईन तयार झालेली आहे आणि मी या ठिकाणी लेससुद्धा लावून घेतलेली आहे. ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अंजली ऑल इन वन. माझ्या चॅनलवरती तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी